हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण अपूर्णांकांची बेरीज करणार आहोत. बघा, 2/7 2/7 अधिक 1/21. तर आपण सोडूया आता. बघा, छेद आपण पहिले समान करणार, बरोबर ना? बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान करतात. मग इथे 7 लहान आहेत, इथे 21 आहेत, ते मोठे आहेत. मग 7चा पाढा 21 येईपर्यंत बघा, 7च्या पाढ्यात 21 आहेत काय बघा. 7 एके 7, 7 दूनी 14, 7 त्रिक 21. ह्याचाच अर्थ 3ने जर 7ला गुणलं तर 21 येणार, आहे की नाही? मग आपण तसं करूया. मग 3ने 7ला गुणलं तर छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणायला पाहिजे. कारण जर आपण छेद जर वाढवले, म्हणजे ते काही समजा वस्तू जर वाढवले तर त्याची किंमत पण वाढणार, आहे की नाही? साधे जर वस्तू असले तर दोन्ही त्याची किंमत वाढणार. मग ज्या पटीने 7 वाढणार त्याच पटीने वरचे 2 पण वाढणार. मग 7 गुणिले 3 तर 2 गुणिले पण 3, 2 गुणिले 3 छेदात 7 गुणिले 3, बाकीचं आहे तसं, अधिक 1/21 बरोबर 3 दुणे 6 आणि 3 7 21 अधिक 1/21. आता आपण एकदाच लिहून घेऊया. 21 छेद एकदाच लिहायचं. 6 अधिक 1 छेदात 21 एकदा. आता करा. 6 आणि 1 7 छेद किती 21 बरोबर. आता संक्षिप्त रूप देऊया. 7ने भाग जातो का? जातो. 7 एके 7, 7 दूनी 14, 7 त्रिक 21, म्हणजे 7 एके 7, 7 त्रिक 21, 1/3 1/3 हे आपलं उत्तर आलं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.